हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब ब्लॉग. आणि येस, आजचा ब्लॉग असणार आहे कुकिंग ब्लॉग. आणि थंबनेलमध्ये तुम्ही बघितलं असेल, येस, चीज पराठा. मी आज चीज पराठा करणार आहे आणि फर्स्ट टाईम ट्राय करते. कारण का पराठा मी ह्याच्या आधी ट्राय केला आहे, आलू पराठा वगैरे, बट माझ्याकडून असं प्रॉपर असा पराठा स्ट्रीट स्टाईलसारखा होत नाही. तर मी आज ट्राय करणार आहे चीज पराठा. लेट्स सी. अजून मला तयारी करायची आहे, सो चल. आणि हां, ब्लॉग एंडपर्यंत बघा, मी कसं त्याचं एक्झिक्यूट करते आहे. मी पण एक्सायटेड आहे आणि खायला खूप भूक लागली आहे. सो आता मी इकडे घेते हे गव्हाचं पीठ. पूर्ण पीठ घेते आणि मग मी दाखवते. सो अरे यार, बाहेर जाते सगळं. एक मिनटं, मला एका हाताने नाही जमत आहे. सो मी आधी घेते आणि मग दाखवते. ओके, सो इकडे जरा असं काळू घेतो आहे आणि इकडे मी पीठ घेतलं आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे, ऑप्शनल आहे. टाकायचं असेल तर टाकू शकतात मीठ, नाहीतर नाही टाकू शकत. सध्या इथे मी थोडंसं पीठ आता मळते, जसं आपण चपात्या करतो सेम. जास्त काय, एकदम सिम्पल इझी रेसिपी आहे. काय काय लोकांना माहितीच असेल. फक्त चीज आणि स्टफिंग आपल्याला भरायचं. तर मेन आहे चपातीचं पीठ चांगलं असं सॉफ्ट असं मळलं. सो आता मी ते मळते. सर आलेले आहेत आम्हाला हेल्प करायला, म्हणजे मला. टाक टाक. आणि हे म्हणजे अशा हातावर सांडून ठेवलं आहे. बाहेर पडत आहे सिद्धे शब्द. इकडे माझं पीठ रेडी झालं आहे, असं सॉफ्ट एकदम. सो आता ह्याला मी 5-10-15 मिनिट्स रेस्ट करायला ठेवते, जेणेकरून ते पीठ अजून सॉफ्ट होईल, अजून माझे पराठे एकदम सॉफ्ट असे रेडी होतील. तर ह्याला कसलं तरी भांड्यामध्ये ना झाकून ठेवते मी. आता भांडं, हा टोप आणला आहे मी. सो ह्या टोपामध्ये म्हणजे त्याला टोप झाकून ठेवते त्याच्यावरती. सो आता ह्याला मी 15 मिनिट्स ठेवते रेस्ट करायला. तोपर्यंत ते रेस्ट होईपर्यंत चीज मी ते बाहेर काढून ठेवते. चीज इथे ब्रिटानियाचं चीज यूज केला आहे, हा होता ऑलरेडी, तर हाच यूज करतो. तर ह्याला बाहेर काढून ठेवते नाही, कारण का ह्याचा दगड झाला आहे, बघू शकतात. तर ह्याला सो ह्याला थोडं बाहेर ठेवते, जेणेकरून तो नॉर्मल टेम्परेचरमध्ये येईल. सो मला इझी पडेल करायला. तर याचं स्टफिंग मग मी बनवेन, मी दाखवते. चलो. सो आता मी मिरची कापते. मिरची, कोथिंबीर, चीज आणि ऑरिगॅनो टाकायचा. थोडंसं ट्राय एक्सपेरिमेंट. सो बघू, मी थोडंसं टाकते. आणि रेड चिली फ्लेक्स असेल तर रेड चिली फ्लेक्स, बस एवढंच लागणार आहे आपल्याला स्टफिंगसाठी. तर मी हे थोडं कापते, रेडी करते, दाखवते. सो इकडे मी मिरची आणि हे कोथिंबीर कापून ठेवले. त्याच्यात मी ह्याच प्लेटमध्ये मी चीज किसीन आणि त्याच्यामध्ये रेड चिली फ्लेक्स. तिथे रेड मिरची आहे, लाल मिरची सुकी नाही. सो मी ते स्किप करते लाल मिरची, कारण का मी हिरवी मिरची ते मग जास्त क्वांटिटीमध्ये घेते, जेणेकरून तो स्पाइस बॅलन्स होईल. आणि थोडंसं ऑरिगॅनो टाकते, का रेड चिली फ्लेक्स तर मला असं व्हायला लागतं. रेड चिली फ्लेक्स तर नाही आहे, सो मी ते स्किप करते. तुम्ही टाकूही शकतात. तर हा एवढं चीज मी सगळं यूज करणार आहे, ठेवून काय मतलब नाही. थोडं झालं आहे, त्याची वरची लेअर थोडी ना कडक झाले, बिकॉज हे ओपन होतं ना. कापते. सो आता ह्याच्यामध्ये टाकते मी हा ऑरिगॅनो, थोडासा दाखवते. ऑरिगॅनो टाकला. माझ्याकडे चिली फ्लेक्स नाही, तर मी ते स्किप करते. तर ऑरिगॅनो टाकलं, मिरची, कोथिंबीर, दॅट्स इट. तर टाकते आता मीठ थोडंसं, टेस्ट
चीजच्या ह्याच्याने, थोडं जास्त नाही कारण का ऑलरेडी चीज थोडं सॉल्टी असतं, थोडंसं स्वाद अनुसार. हे असं माझं रेडी आहे स्टफिंग. आणि आता मी स्टफिंग थोडं मिक्स करते आणि मग फटाफट पराठे करायला घेते. इकडे थोडं आता सॉफ्ट झाले 15 मिनिट्स ठेवल्यानंतर. आता हे मी गोळा घेतला आहे. माझ्या हर टाईम पराठे असे जाडे जाडे बनतात, तर आय विल ट्राय टू मेक इट्स थिन. त्याच्यामध्ये मी भरते चीज. बस झाला ना तिथे, ओव्हरफ्लो होईल ना तिथे, म्हणजे जास्त घेतलं तर जास्ती नको कमीच टाकू ना. कमी येतं ह्याला पॅक. झालाय रेडी. मला असं का वाटतं मी परत जाडं काहीतरी करणार आहे पराठा. तू टाकलास ना ते स्टफ त्यामध्ये स्टफ एवढं बटाटाचं थोडी आहे. सो मग एक विसरली मी, गॅस पण चालू करणार. साईडला गॅस चालू करून ठेवूया, पटकन झाल्यावर पटकन टाकता येईल. हो टॅलेंट हा श्वेता. काय टॅलेंट आहे तुझ्यामध्ये? कुठला टॅलेंट आहे? सर्कल केलं एकदम प्रॉपर. मी शिकली आहे, आधी माझे नक्षे यायचे. प्रॉपर सर्कल मारलाय इनी गाईस. तुला पण शिकायचं आहे आता. हट काय. सो मी लॉकडाऊनमध्ये शिकले करून करून. आधी माझे पण नक्षे यायचे. जास्त बारीक ओव्हर कॉन्फिडन्स बघा, ओव्हर कॉन्फिडन्स केला ना इकडे बघा झाला. अच्छा मग तू करून दाखव. मला येतच येत नाही म्हणून कधी करायचं नाही असं थोडी आहे, शिकायचं. ओके बस झालं ना. मी गॅस चालू आहे. ओ शिट, मी गॅस बंद आहे वाटतं खालून. गॅसचा वास कुठे श्वेताने गोल आकाराचा प्रॉपर बनवला. आज इकडे रेडी झालाय श्वेताने बनवलेला पराठा. मक्खन बटर चीज पराठा. चीज बटर पराठा. बटर पराठा नाही रे, बटर पण ठीक आहे. टाकणार दे प्लेट. सो याच्यात मी आता करते आहे. एक झालाय तर मला 1 2 3 4 असे करायचे, फटाफट करून टाकते. शिजू दे. बाबू नको दाबायचं नाही, कधीच दाबायचं नाही असं. मला नको शिकव. हां त्यापेक्षा जास्ती गेले. बटर लागलं पाहिजे. बटर अजून 2 बाकी आहेत. सिद्धेश तू खराब केलीस ना, तू बघा फक्त हलवू नको. त्याला ते फाटेल ना चीज. असंच राहू दे, फक्त इथून असं बघ की शिजली आहे का. त्याच्यात थोडंसं बटर, खालच्या यायलाच खूप बटर लागलं. चीज बस बस. सो झालंय रेडी विथ दही सध्यासाठी. आणि असे पराठे मी रेडी केले आहेत. खूप फर्स्ट ट्रायमध्ये खूप चांगले झालेत ना. टेस्ट करून खाऊन समजेल. हां टेस्ट करून समजेल की चांगले आहेत की नाही. पण दिसायला तर मला खूप मस्त वाटतं, टेस्टी. चलो खाऊया. सिद्धेश टेस्ट करतोय. कसं आहे? चांगलं आहे. आता सर्व खाऊन झाल्यावर समजेल. मी पण टेस्ट करते म्हणा.
थोडं मीठ टाकलं, मीठ लागतं थोडं पण ठीक आहे. मीठ लागतं ना पण ठीक आहे. सॉससोबत बेस्ट, मी सॉससोबत खाते, तेच दहीसोबत खाते. येस, पराठा माझा आवडला असेल बघायला आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.